नमस्कार। सध्या कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील धरण क्षेत्र पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मी सध्या उभा आहे पंचगंगा नदी शेजारी आणि आपण या ठिकाणी बघू शकता की पंचगंगा नदी जी आहे ती आता सध्याच्या घडीला दुथडी भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाला आणि या पावसामुळे राधानगरी धरण जे आहे ते धरण 100% भरलेलं आहे आणि 100% भरल्यानंतर सध्या राधानगरी धरणाचे जवळपास 4 स्वयंचलित दरवाजे हे उघडलेले आहेत। काल रात्री 10:01 3 क्रमांकाचा दरवाजा उघडला, यानंतर अवघ्या 2 मिनिटात 6 क्रमांकाचा दरवाजा उघडला। रात्री 11:11 5व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला आणि 26 जुलै पहाटे 4:36 धरणाचा 4 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा देखील उघडला। त्यामुळे या एकूण 4 स्वयंचलित दरवाजातून सध्या भोगावती नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे। दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या 2 दिवसात झपाट्याने वाढ झालेली आहे। सध्या पंचगंगेची 26 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजताच्या आकडेवारीनुसार पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ही 26 फूट 10 इंचावर पोहोचलेली आहे। पंचगंगेची इशारा पातळी ही 39 फूट आहे तर धोका पातळी 43 फूट आहे। दुसरीकडे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील जवळपास 39 बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला असून पर्यायी मार्गाने सध्या वाहतूक सुरू आहे। दरम्यान असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास आणि राधानगरी धरणाच्या दरवाजातून पाणी सुटल्याने पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। तर या पावसामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आपण दृश्य पाहतोय पंचगंगा नदीमधील आणि पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेले आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा ही 3 वेळा पात्राबाहेर पडली होती। त्यानंतर सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर पंचगंगा ही 4थ्यांदा पात्राबाहेर पडण्याच्या तयारीत आहे। असाच जर पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा नदी ही दुपारनंतर पात्राबाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर।